यस मॅचला होते सुरुवात पहिलाच बॉल. ओहो यावेळेस आपण पाहतो इथे मात्र एक धाव कुठल्याही प्रकारची मिळणार नाहीये. डॉट बॉल इथे मात्र सुरुवात झाली आहे. असं मॅचला होते मात्र इथे सुरुवात आपण पाहतोय पहिला बॉल इथे मात्र खोलव्या टपाचा होता. मोठा प्रयत्न करायचा होता परंतु डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. चांगली सुरुवात यावेळेस होत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार राईट मोर द विकेट. ओहो यावेळेस ऑन साइडला मिड ऑनला क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांनी बॉलला कलेक्ट केलं फेकलं तोपर्यंत इथे मात्र एक धाव. धावांचं श्रीगणेश होत असताना टीम जय भोजेश्वर साई या संघाचं एक धाव धाव फलकावरती आहे. पुढे एकदा ओहो यावेळेस क्रॅकिंग फटका आहे. लाजवाब क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील पूर्णपणे 6 धावा सिक्सर. पुन्हा एकदा यावेळेस त्याच दरम्यान क्षेत्ररक्षक आहे आणि बघता बघता दोन धावा मात्र जरूर कंप्लीट आहेत. दोन धाब्याच्या मदतीने धावफलकातून पोहोचलोय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल होतो यार हर्षद बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हाफ ट्रॅकर बॉल आहे आता मात्र पडल्यानंतर हुसडी घेतलेला बॉल जरूर पाहायला मिळतो आणि आता मात्र डॉट बॉल. सातत्याने जर विचार केला तर चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. आता मात्र थोडस का होईना बॅलेन्स सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस आपण पाहतो आता मात्र डॉट बॉल. हॅलो यस बॉलिंग वरती नवीन गोलंदाज दिनेशला आपण पाहतो षटक क्रमांक दुसरा सज्ज झालाय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि आता मात्र एक रोमांच मात्र बरकरार जरूर पाहायला मिळेल मॅचच्या माध्यमातून. आता संध्याकाळचं सत्र आता नक्कीच चालू होईल. एक चांगली लढत चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच आहे आणि या हाय व्होल्टेजच्या मॅच मध्ये जर विचार केला तर कुठला संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल ते देखील पाहणं गरजेचं राहील. ओहो यावेळेस फुल केलंय क्षेत्ररक्षक आहे आता मात्र चुकी घडणार नाहीये. 100 इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. चांगलं उचली आणि चांगला फेक यावेळेस जरूर पाहायला मिळाला. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल. 10 दुहेरी अंकमेळ धावफलक आहे 10 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस लॉफ्ट करायचा होता फाईन लेगच्या दिशेने. पंच आमच्या दिशेने वळतात. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळालाय त्या अव्वांतर. एका धावेच्या धावफलकांनी धावफलकातून पोहोचलोय. धावसंख्या जम पोहोचली आहे 11 या धावसंख्येवरती 11 ऑन बोर्ड 1 और 11. पुढे एकदा बॉल सज्ज झालाय राइट मोर द विकेट. ओहो लॉफ्ट केलाय गेंद आई स्लॉट में उसको भेज दिया पार्किंग लॉट में बोलती हुई 6 रन सिक्सर. सतरा धावा धावफलकावरती आहेत 17 ऑन बोर्ड.
षटक क्रमांक दुसरा यावेळेस प्रगतीपथावरती आहे. हो यावेळेस चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेंथ पाहायला मिळतोय. बाहेर आलेला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल, वाईट बॉल. पुन्हा एकदा विचार केला तर दाफलातून पोहोचलोय. 18 ऑन बोर्ड. अठरा धावा फलकावरती पाहायला मिळतात. 18 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळालाय. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. एक धावाने इथे धावफलक पुढे सरसावतोय. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलोय. 19 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19. ओहो यावेळेस आपण पाहतोय डॉट पुन्हा एकदा. अ 19 धावा फलकावरती आहेत आणि जर विचार केला तर 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 4 बॉल झालेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही जर विचार केला तर खऱ्या अर्थानं पाहिलं पहिल्या बॉलवरती एक धाव आली, तदनंतर वाईट, तदनंतर षटकार आला आणि तदनंतर बॅक टू बॅक जर विचार केला तर वाईट 1 आणि 0 असे स्कोर कार्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 19 धावा फलकावरती आहे. ओहो यावेळेस कोलवर टप्पाचा बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट बॉल पुन्हा एकदा. परंतु कौतुक करावं तितकं कमी आहे गोलंदाजाचं. दिनेश युवा खेळाडू आणि सातत्याने चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते दिनेशच्या माध्यमातून. एक खऱ्या अर्थाने विचार केला तर उभरता सितारा समतोली